छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळवली होती. परंतु औपचारिक पदवी नसतानाही तो तांत्रिकदृष्ट्या मुघल जमीनदार किंवा विजापुरी जागीरदाराचा मुलगा होता. त्याच्या वास्तविक डोमेनवर राज्य करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नसतो. एक राजेशाही पदवी यास संबोधित करू शकते आणि त्याच्या समतुल्य असलेल्या इतर मराठा नेत्यांच्या कोणत्याही आव्हानांना रोखू शकते इत्यादी अशी पदवी हिंदू मराठ्यांना अन्यथा मुस्लिम शासित प्रदेशात एक सहकारी हिंदू सार्वभौम देखील प्रदान करेल. प्रस्तावित राज्याभिषेकाची तयारी 1673 मध्ये सुरू झाली. तथापि काही वादळामुळे राज्याभिषेकाला जवळपास 1 वर्ष उशीर झाला. छत्रपती शिवाजींचं महाराजांच्या दरबारातील ब्राह्मणांमध्ये एक वाद निर्माण झाला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण तो दर्जा हिंदू समाजातील क्षत्रिय योद्धा वर्णासाठी राखीव होता. छत्रपती शिवाजी महाराज हे शेतीच्या गावातील प्रमुखांच्या पंक्तीचे वंशज होते आणि ब्राह्मणांनी त्यानुसार त्यांना मराठा म्हणून वर्गीकृत केले, क्षत्रिय नाही. त्यांनी नमूद केले की छत्रपती शिवाजी महाराजांचे कधीच पवित्र धागा समारंभ केला नव्हता आणि क्षत्रियांप्रमाणे धागा घातला नाही. शिवरायांनी वाराणसीचे पंडित गागाभट यांना बोलाविले, ज्याने सांगितले की त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सिसोदयाचे वंशज असल्याचे सिद्ध करणारी वंशावली सापडली आहे आणि अशा प्रकारे खरोखरच एक क्षत्रिय आहे, जरी त्यांचा पदासाठी योग्य समारंभाची गरज आहे. हा दर्जा लागू करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज एक पवित्र धागा समारंभ देण्यात आला आणि क्षत्रियांकडून अपेक्षित वैदिक संस्कारानुसार त्यांच्या जोडीदाराशी पुनर्विवाह केला गेला. तथापि ऐतिहासिक पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राजपूत आणि विशेषतः सिसोदियल वंशाचा दावा अगदी क्षुल्लक, उत्कृष्ट, पूर्णपणे कल्पक असे काहीही असल्याचे पाहिले जाऊ शकते. 28 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आणि त्यांच्या पूर्वजांनी इतके दिवस क्षत्रिय संस्कार पाळल्याबद्दल तपश्चर्या केली. मग त्याला गागाभट यांनी पवित्र धाग्याने गुंतवले. इतर ब्राह्मणांच्या आग्रहास्तव गागाभट यांनी वैदिक मंत्र वगळला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ब्राह्मणांच्या बरोबरीने ठेवण्याऐवजी 2दा जन्मलेल्यांच्या जीवनाच्या सुधारित स्वरूपाची सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी शिवरायांनी स्वतःच्या हयातीत जाणून-बुजून किंवा अपघाती केलेल्या पापाचे प्रायश्चित्त केले. सोने, चांदी आणि इतर अनेक वस्तू जसे की बारीक तागाचे कापड, कापूर, मीठ, साखर इत्यादी 7 धातूंसह त्यांचे स्वतंत्रपणे वजन केले गेले. या सर्व वस्तू 1,00,000 होनांसह ब्राह्मणांमध्ये वितरित केल्या गेल्या, पण यातूनही ब्राह्मणांचा लोभ भागला नाही. 2 विद्वान ब्राह्मणांनी निदर्शनास आणून दिले की छत्रपती शिवाजी महाराजांनी छापे टाकताना ब्राह्मण, गायी, स्त्रिया आणि मुले मारली होती. रूच्या किमतीत तो या पापापासून शुद्ध होऊ शकतो. 8,000 होन छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. सभा, सामान्य भिक्षा, सिंहासन आणि दागिन्यांसाठीचा एकूण खर्च 1.5 दशलक्ष रुपयांपर्यंत पोहोचला. 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचा हिंदवी स्वराज्य राज्याभिषेक झाला. हिंदू कॅलेंडर 1596 मध्ये ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याचा 13वा दिवस त्रयोदशी होता. गागाभट यांनी पाण्याने भरलेल्या सोन्याच्या पात्रातून पाणी ओतले. 7 पवित्र नद्या यमुना, सिंधू, गंगा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा आणि कावेरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर आणि वैदिक राज्याभिषेक मंत्राचा जप केला. प्रसवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली आई जिजाबाई यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांच्या चरणाला स्पर्श केला.
सोहळ्यासाठी रायगडावर जवळपास 50,000 लोक जमले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना शककर्ता, युगाचा संस्थापक आणि छत्रपती सार्वभौम असे नाव देण्यात आले. त्यांनी हिंदवी धर्मोद्धारक, हिंदू धर्माचे रक्षक आणि क्षत्रिय कुलावंत अशी पदवी देखील घेतली. क्षत्रिय आणि हिंदू धर्माचा वर्ण आणि कुलवंत म्हणजे कुलाचे प्रमुख किंवा वंश. 18 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे निधन झाले. मराठ्यांनी निश्चलपुरी स्वामी या तांत्रिक पुजारीला बोलावले, ज्याने घोषित केले की मूळ राज्याभिषेक अश्वत्थ ताऱ्यांखाली झाला होता आणि दुसरा राज्याभिषेक आवश्यक होता. 24 सप्टेंबर 1674 रोजी झालेल्या या दुसऱ्या राज्याभिषेकाने कमी वादग्रस्त सोहळ्याने छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पहिल्या राज्याभिषेकाच्या वैदिक संस्कारासाठी पात्र नव्हते, असे अजूनही मानणाऱ्यांना चिडवले. तुम्ही ही ऐतिहासिक माहिती पूर्ण ऐकली त्याबद्दल तुमचे आभार. जर तुम्हाला स्टोरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ बघायला भेटतील. धन्यवाद.